नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मोहोळ विधानसभा आणि नगरपालिकेचे निकाल हाती आलेले आहेत. त्यामध्ये आपण बघितलं की मोहोळ विधानसभेला या ठिकाणी तुतारी वाजली. मोहोळ नगर परिषदेमध्ये सुद्धा शिवसेनेचा उमेदवार त्या ठिकाणी निवडून आला आणि आता तुमच्या समोर धनुष्यबाण घेऊन शिवसेनेचाच उमेदवार उभा टाकलाय. कशा पद्धतीचं आव्हान वाटतं? आव्हान वगैरे बिलकुल नाही. मागच्या निवडणुकीमध्ये विधानसभेला काय झाले, या ज्यांना मतदान ज्या लोकांनी दिलेलं आहे ती लोक त्रस्त झालेले आणि आपण म्हणता नगरपालिकेच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगतो की या ठिकाणी बहुमत ही भारतीय जनता पार्टीचं आहे. 11 नगरसेवक या ठिकाणी बहुमतानं भारतीय जनता पार्टीचे आलेले आहेत आणि सध्या या ठिकाणी देवाभाऊचं सरकार आहे. या सरकारमध्ये या ठिकाणी लाडकी बहीण असेल, विविध रस्त्याचे विषय असतील, विजेचा प्रश्न असेल, लाईटचा प्रश्न असेल, तुमच्या आरोग्याचा प्रश्न असेल, प्रत्येक व्यक्तीपर्यंत या ठिकाणी आपलं हे जाण्याचा प्रयत्न करतायत आणि भाजपमध्ये काम करणारे सर्व कार्यकर्ते तळागाळापर्यंत काम करतायत. त्यामुळे मला कुठल्याही प्रकारचं शिवसेनेचं वगैरे कुठलंही आव्हान नाही. मी ह्या पेनूर जिल्हा परिषद गटामधल्या मायबाप जनतेच्या आशीर्वादानं या ठिकाणी 5,000च्या पुढनं या ठिकाणी मला ही मायबाप जनता निवडून देईल असं अपेक्षा. आज आपण पारंपरिक बैलगाडीमध्ये जे आहे तो फॉर्म भरलेला आहे, काय प्रतिसाद? आज आपण बघितलं असेल इतका प्रचंड प्रतिसाद सोलापूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी एवढे भव्य आणि दिव्य अर्ज भरायला रॅली या ठिकाणी आमची निघली असेल. त्यामध्ये सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते असतील, शेतकरी असतील, गोरगरीब असतील, माझे सर्व सहकारी असतील, या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. या आपल्या भारताची हे आहे की हा कृषीप्रधान देश आहे. त्या कृषीप्रधान देशामध्ये बैलाला किती महत्व आहे आणि तेच आपण दाखवण्याकरता आणि एक साध्या वेशामध्ये शेतकरी वेशामध्ये या ठिकाणी मी अर्ज भरण्याचं ठरवलं. कारण जिल्हा परिषद ही या शेतकऱ्याची आहे आणि शेतकऱ्याला विविध योजना या ठिकाणी जावाव्या हे हेतू ठेवून या ठिकाणी मी बैलगाडीतून अर्ज भरले. आपले जे प्रतिस्पर्धी आहेत ते असं म्हणतायत की ज्या पद्धतीनं विधानसभा आणि मोहोळची नगर परिषद झाली तो त्याच मुद्द्यावर ही निवडणूक असणार आहे. अणगरकर विरुद्ध मोहोळ तालुका अशा पद्धतीची निवडणूक आहे. हे लोक व्यक्ती दोषानं पछाडलेले आहेत. लोकांना माहिती झालेलं आहे. त्यांनी 1-2 वेळा फसवून लोकांनी मतं घेतलेली आहेत. खोटं बोलायचं, हे करतो ते करतो, बड्या बाता मारायच्या, परंतु कुठल्याही प्रकारचं काम झालेलं नाही. राजू खरे साहेबांना या ठिकाणी किती विकासाची कामं या तालुक्यामध्ये केले दाखवली. जे माझे समोरचे विरोधक म्हणतात की 2 गावामध्ये काम करून अख्या तालुक्यात काम केलं असं भासवण्याचा प्रयत्न करतायत. मला त्यांना एवढंच सांगणं, आम्ही गेले 20 वर्ष झालं काम करतोय आणि काम करत राहतोय आणि विश्वासानं तुम्हाला या ठिकाणी सांगतोय की मायबाप जनता समोरचे कोण आहेत आणि मी कोण आहे आणि मला ओळखतात आणि त्यांनाही ओळखतात. त्यामुळे मी आज सांगतो आपल्या माध्यमातून या ठिकाणी ही निवडणूक खऱ्या विरुद्ध खोट्याची आहे आणि आम्ही खरं वागणारी माणसं आहे आणि त्या लोकांना सगळ्या माझ्या मतदारसंघातल्या सगळ्या मायबाप जनतेला माहिती आहे. त्यामुळे माझा विजय ह्या गोरगरीब जनतेने, कष्टकरी दीनदलित लोकांनी, सगळ्या लोकांनी या ठिकाणी हातात घेतलेला. त्यामुळे मी निश्चिंत आहे, माझा विजय निश्चित आहे. खरा कोण खोटा कोण त्यात काय? खरा कोण आणि खोटा कोण तुम्हाला जर त्या मतदारसंघामध्ये आपण जर त्या ठिकाणी सर्वे केला तर ज्या भागातील जनता सांगेल खरं आणि खोटं कोण आहे आणि कोण वाकले आणि कोण नाही.